लाईफ लॉंग लर्निंग, जीवनभर शिकण्याची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. अनेक वेळेस आपण नोकरी लागल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते आपण सोडून देतो. ते न्यूक्लिअर वॉर झाला असेल, आत्ता जे वॉर चालू आहे ते विचारांचं वॉर चालू आहे. त्यासाठी तुम्हाला बॉम्ब गोळ करण्याची गरजच पडत नाही, कारण इंस्टाग्रामच्या, व्हॉट्सअपच्या, इंटरनेटच्या माध्यमातून तुमचे विचार पूर्णपणे भेसळयुक्त करणं हे आजचं काम चालू आहे. आणि ती भेसळ कशाची आहे, योग्य विचाराची की अयोग्य विचाराची, हा महत्वाचा प्रश्न आहे. कॉन्स्टलेशन्स असतील जगामध्ये, आपण जे चंद्रावरती मोहिमा काढल्या त्या सर्वांवरती भारत राज्य केल्याशिवाय राहू शकणार नाही. पण ते करण्यासाठी सुरुवात ही विचार शून्यतेतून विचारापर्यंत आणावं लागेल आणि विचारातून कृतीबंध आणावं लागेल. मला असं वाटायला की एवढा गुणाचा मी कधी झालो, हा प्रश्न मला पडला. तामगाडगे ट्रस्ट, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझे मित्र, समोर असलेले सर्व श्रोते, मला माहिती आहे की आज या कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. आपल्याला दुपारच्या जेवणाची वेळ नागपूरकरांची मला माहिती असल्यामुळे ती होऊन गेलेली आहे. तरी आपण इथं उपस्थित आहात त्याच्याबद्दल प्रथमतः आपले आभार. कार्यक्रमाला वेळ जास्त झाला असल्यामुळे मला खूप काही जास्त बोलता येणार नाही, परंतु इथे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि तामगाडगे ट्रस्टचे ट्रस्टीज, वेलविशर्स, त्यांच्या सोबत काम करणारे सर्व सहकारी इथे आहेत. प्रथमतः तामगाडगे ट्रस्टच्या वतीने जे काम चालतंय, विशेष करून ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहे, म्हणजे भौगोलिक आणि सामाजिक ज्यांच्यावरती जास्त परिणाम होतो, सिकल सेल या क्षेत्रामध्ये खूप दुर्लक्षित असं क्षेत्र असतानाही त्याच्यामध्ये उल्लेखनीय काम करतात. त्याच्यामुळे प्रथमतः आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. सिकल सेलमध्ये काम करत असताना तामगाडगे ट्रस्टचा माझा प्रथमतः जो संबंध आला तो मी हेल्थ कमिशनर असताना त्यावेळेस त्याचे इंटरॅक्शन झालं होतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं काम करायचं याच्यावरती थोड्या प्रमाणात चर्चा झाली होती. परंतु ॲज युज्युअल 59व्या दिवशी बदली झाल्यानंतर मला काय त्यांच्यापुढे काही काम करता आलं नाही. त्यानंतर त्यांचं काम चालू झालं, आमच्या इंटरॅक्शन होत असते अधूनमधून, कसं काम वाढवता येईल, शासनाची मदत कशी भेटेल, CSRच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ, याच्यावरती साधक बाधक आमची चर्चा होत असती. उन्मेष JNPAचं चेअरमन असताना खूप मोठ्या प्रमाणात ते मदत करू शकला. आमचे मित्र सौरभ आहेत, अनुज आहेत, हेही मदत करत असतात. आपल्यालाही ज्या ज्या ठिकाणी जेवढं शक्य आहे त्या ठिकाणी आपण जर मदत केली तर सिकल सेल अनेमिया याच्यापासून ज्यांना त्रास आहे त्यांना, त्यांच्या पाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात ही मदत होऊ शकते आणि ते बहुमूल्य काम आपल्या हातून होऊ शकतं. त्यासाठी आपण याच्यामध्ये सहभागी नोंदवावा असं मी आवाहन करतो. हे करत असताना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणं असेल, लायब्ररी चालवणं असेल, त्यांच्यामध्ये चांगले गुण निर्माण करण्यासाठी, संधी निर्माण करण्यासाठी त्यांची मदत करणं असेल, हे सुद्धा उल्लेखनीय काम तामगाडगे ट्रस्ट मार्फत होतं. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आणि आज जसं माझा नेहमीच परिचय करून दिला जातो, नियमाच्या बाहेर जायचं नाही, म्हणून मला आज नियम घालून दिलेला आहे की आज फक्त मुलांना करिअरच्या दृष्टिकोनातून गायडन्स करायचं, बाकी काही बोलायचं नाही. आता ह्या नियमाचं पालन, करिअरच्या गायडन्स करायचं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की 20-25 वर्ष झाल्यानंतर करिअरवरती बोलायला आपल्याला काय अधिकार आहे असं मला काही बिलकुल वाटत नाही. कारण या 20-25 वर्षामध्ये पोलाखालून एवढं पाणी वाहिलेलं आहे की आमच्या काळात असं म्हणायची जी वेळ आलेली आहे. कारण त्या काळात आम्हाला एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स जर घ्यायचा असेल तर अगोदर शिक्षक किंवा प्रोफेसर शोधावं लागायचे. त्यांना विचारायला लागायचं की ह्या विषयावरचं पुस्तक कोणतं आहे, ते लेखक कोणते आहे, मग त्याच्यातलं चांगलं कोणतं, आणि ते झाल्यानंतर हे कुठे भेटेल, म्हणजे मार्केटमध्ये भेटेल, लायब्ररीत भेटेल, इथल्या लायब्ररीत भेटेल का दुसऱ्या कुठलं भेटेल, अशा प्रकारची वेळ आमच्या सर्वांच्या काळामध्ये त्यावेळेस होती. आणि आज आपण 21व्या शतकामध्ये ज्यावेळेस वागतो, AI रेव्होल्युशन ज्याला म्हणतो, मशीन लर्निंग ज्याला म्हणतो, त्यावेळेस पुस्तकं शोधणे तर सोडा, ज्ञान सुद्धा तुम्हाला शोधावं लागत नाही, कारण ते तुमच्या खिशात मोबाईलमध्ये अवेलेबल आहे. आणि अशा युगामध्ये आपण ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस
त्या युगामधली चॅलेंजेस आमच्या वेळेसची असणारी चॅलेंज याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि इथून पुढे जे विद्यार्थी आता 10वीला असतील, 12वीला असतील, ग्रॅज्युएशनला असतील, 3-4 वर्षामध्ये पुढची पायरी ज्यावेळेस चढाल त्यावेळेस आजचा काळ आणि पुढच्या काळामध्ये परत जमीन आसमानचा फरक पडलेला असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाने बदल केलेला आहे. त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागेल आणि फक्त अंगीकार करून चालणार नाही. तर हे तंत्रज्ञान कोणत्या दिशेने चाललं आहे, त्याचा स्पीड किती आहे, आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊ त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल, समाजामधल्या गरजा काय असतील, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय असेल, कोणत्या प्रकारचे जॉब्स असतील, या सर्वांच्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काल मी अमरावतीला संवाद तरुणाई ह्या कार्यक्रमात गेलो होतो. त्यावेळेस सुद्धा या विषयावर थोडक्यात बोललो होतो. थोडक्यात तो रेफरन्स असा आहे की ज्ञान आपल्या खिशात आहे. ज्ञान शोधण्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाहीये. डिजिटल युग आहे. आपल्याला अनेक वेळेस बोललं जातं की मोबाईलच्या बाहेर आपण निघत नाही. डिजिटल युगामध्ये आता मोबाईल सोडणं अशक्य आहे किंवा डिजिटल युगातून बाहेर येणं अशक्य आहे. कारण जी परिस्थिती आपल्यावरती आहे, सर्व गोष्टी जर त्याच्यात अवेलेबल असतील, इझिली अवेलेबल असतील, तर त्याचा वापर केलाच पाहिजे. प्रश्न मोबाईल वापरायचा किंवा नाही हा नाहीये. डिजिटल युगातून बाहेर पडायचं किंवा नाही हाही नाहीये. प्रश्न हा मोबाईलने आपल्याला वापरायचं की आपण मोबाईल वापरायचं हा आहे. आज गरज त्याच्यावरती आहे. एआयचा वापर करा, मशीन लर्निंगचा करा, व्हॉट्सअपचा करा, पण ते करताना जो वापर करतोय तो योग्य करतोय का अयोग्य करतोय, मी करतोय का मोबाईल माझ्याकडून करून घेतोय, जे आपण फॉरवर्ड करतोय ते फॉरवर्ड करताना त्याचे परिणाम काय होतील याचा तरी विचार करतोय का, हाही आपण विचार करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला फक्त आता ज्ञान मिळवायचं नाही, जे की आमच्या वेळेस आपल्याला ज्ञान भेटण्यासाठी आपण प्रयत्न करायचं, ते तुमच्या हातात आहे, खिशात आहे, घरात आहे, टॅबलेटमध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. गरज आज आहे आपल्याला ह्या ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची. तो विवेक काय आहे हे शोधण्याची. नॉलेज भेटेल, तुम्हाला टेक्निशियन्स भेटतील, स्मार्टफोन भेटतील, निर्णय क्षमता कुठून भेटणार आहे. आणि ती निर्णय क्षमता जर आपल्यामध्ये आणायची असेल तर ह्या ज्ञानाचा वापर विवेकामध्ये करायला आपण शिकलं पाहिजे. तो विवेक आपल्यामध्ये जागृत केला पाहिजे. आणि त्यासाठी चौकस बुद्धी, प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करणं, ही कला, ही ज्ञान, ही स्किल, हे स्किल आपल्याला अवगत करावं लागेल. आणि म्हणून आपल्याकडे ज्यावेळेस आपण मोबाईलचा वापर करतो, रील्सचा वापर करतो, इंटरनेटचा करतो, जे काही वाचतो, तर पहिला प्रश्न आपण असा विचारला पाहिजे, हे जे वाचतोय, जे रील आहे, जे आपण बघतोय, हे खरं आहे का? क्वेश्चन इट, खरं आहे का? तर ते आपल्याला कुणीतरी पाठवलंय, याचा सोर्स काय आहे, याचा उगम काय आहे, आणि हे आपण जे वाचतोय आपल्यापर्यंत पाठवले किंवा आले याचा उद्देश काय आहे, हा पहिला प्रश्न विचारा. मग सोर्स गेल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करा. एका सोर्स नाही, मल्टिपल सोर्सनी, वेगवेगळ्या माध्यमातून, ज्याला विचार वैविध्य आपण म्हणू, वेगवेगळ्या विचाराच्या माध्यमातून. हे असं केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, अर्धवट केलं तर काय होईल, दुसरी गोष्ट केली तर त्याचा काय परिणाम होईल, समाजावरती काय होईल, माझ्यावरती काय होईल, माझ्या कुटुंबावरती काय होईल, हाही प्रश्न विचारा. आणि याच्यातून आपल्याला वाटतंय की नाही त्याच्यामध्ये तथ्यांश आहे, सत्य आहे, पूर्ण आहे, अर्ध आहे, अंशतः आहे, तर जो सत्याचा भाग आहे तो स्वीकारा. आणि तो स्वीकारल्यानंतर त्या सत्याचा परिणाम माझ्या जीवनावरती काय होणार आहे, तो मी कसा उपयोग करू शकतो याच्यावरती विचार करायला शिका. जोपर्यंत हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणार नाहीत तोपर्यंत आपल्याकडे फक्त डोपामाइनच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून तुम्हाला जे आवडतं तेवढंच पाठवलं जाईल. आणि आज आपण त्यामुळे एकमेकाचे शत्रू का झालोय, तर मला जे आवडतं तेवढी माझी ऐकण्याची तयारी आहे. माझ्या मनाविरुद्ध किंवा विचाराविरुद्ध एक रील जरी आली तरी ते मला आवडत नाही, आणि विचार मांडण्याची आणि ऐकून घेण्याची माझी तयारी नाहीये. हा जो परिणाम झालेला आहे हा डिजिटल युगाचा नेगेटिव्ह परिणाम आहे. म्हणून डिजिटल युग किंवा इंटरनेट किंवा व्हॉट्सअप
किंवा इन्स्टा हे वाईट आहे का? बिलकुल नाही. ही अत्यंत चांगली टेक्नॉलॉजी आहे. याचा वापर योग्य केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल तर आपण ज्याला अगोदर आपण नॉमॅडिक ट्राईब्स याच्या अगोदर कधीतरी जंगलामध्ये राहायचो. त्यावेळेस आपल्याकडे कोणतीही टेक्नॉलॉजी नव्हती. आपण इतिहास वाचतो. मग जाळ करायला शिकलो. जाळ करण्यापासून मग अन्न शिजवायला शिकलो आणि त्याच्यातून आपला प्रवास होऊन इथपर्यंत आलो. ते जाळ करायला सुरुवात केल्यानंतर अन्न शिजवल्यानंतर त्याच्यानुसार फॉरेस्ट पण जाळायला लागली. आता त्या आगीचा उद्देश अन्न शिजवण्यासाठी करायचा की फॉरेस्टला जाळण्यासाठी करायचा हा आपला निर्णय असतो. म्हणून आग वाईट नाहीये. ती टेक्नॉलॉजी ते माध्यम आहे. तसंच आज AI किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी वाईट नाहीये. अत्यंत चांगली आहे. त्याचा वापर आपल्याला पुढे जाण्यासाठी, मानव समाजाला पुढे नेण्यासाठी, आपल्या कुटुंबामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करण्यासाठी करायचा की काही चुकीचे रील्स बनवून दुसऱ्याला अनेकामध्ये भांडणं लावायची, तेढ निर्माण करायचं, चुकीच्या गोष्टी पसरवायच्या आणि एकच गोष्ट अनेक वेळेस पसरल्यामुळं ती आपल्याला खोटी वाटते किंवा खरी वाटते. खोटी जरी असली ती करून दाखवायची. हा आपला वैयक्तिक निर्णय आहे. आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी अत्यंत चांगली असतानाही त्याचा वापर जर आपण अशा पद्धतीने करत गेलो तर त्याचे वाईट परिणाम आपल्या सर्वांवरती होऊ शकतात, आपल्या भविष्यावरती होऊ शकतात. ते आपण बघत आहोत. ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला विवेकवादी व्हावे लागेल. आणि या विवेकवादाची खूप मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठीमधून जी ज्ञानेश्वरी लिहिली, मराठी लोकांसाठी लिहिली. कारण ती संस्कृत होती, प्रत्येकाला वाचता येत नव्हती. ज्या कोणत्या भाषेत होती, ज्या कोणत्या आपल्याला म्हणता येईल लिपीत होती, ती सर्वसामान्यपर्यंत आक्षेप नव्हती. शक्य नव्हतं प्रत्येकानं. ती सर्वसामान्यपर्यंत आली. त्याला ज्ञानाला विवेकाशी जोड दिली. संत तुकारामांनी काय केलं? ज्या प्रथा होत्या त्याला प्रश्न विचारले, ज्या अयोग्य होत्या त्याच्यावरती प्रहार केले, विरोध झाला तरी केले आणि त्या दृष्टीनं पुढे नेऊन समाजामध्ये सुधारणा घडल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? त्यांचं आपण जर पुस्तक वाचलं, अनाहायलेशन कास्ट असेल, याच्यासारख्या खूप मोठ्या भारतासारख्या देशामध्ये कास्टवरती इतकं द्वंद्व होत असताना त्या काळात त्यांनी या कास्ट विषयीचे सर्व विचार त्या पुस्तकातून मांडले आणि ते अनाहायलेट कसं केलं पाहिजे, त्याचे अवगुण काय आहेत हे दाखवून दिलं. हे प्रत्येक समाजाच्या विरुद्ध केले. फुले असतील, महात्मा फुले यांनी, सावित्री फुले यांनी शिक्षणावरती भर देऊन आपल्या सर्वांना शिक्षण घेतले, त्याचे काय परिणाम होतील, न घेतलं तर काय परिणाम होतील हे आपल्याला सांगितलं. आज तुमच्या समोरचं आणि आपल्या समोरचे जे संकट आहे तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं संकट नाही आहे. रादर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग असताना, डिजिटल टेक्नॉलॉजीचा यूज होत असताना याचा विवेकवादी वापर कसा करता येईल हे आपल्या समोरचं चॅलेंज आहे. आणि म्हणून विचार करणं हे सर्वात मोठं चॅलेंज झालंय. कारण आज आपल्याला सगळ्या ठिकाणी खूप आवाज ऐकू येतो आणि त्या आवाजामध्ये आवाज मोठा कुणाचा एवढंच आपण बघतो. तो आवाज नसतो, तो गोंगाट असतो. आणि ज्यावेळेस आवाज गोंगाटामध्ये परिवर्तित होतो त्यावेळेस विचार पूर्णपणे दबून जातात. प्रश्न तुम्हाला आवाज वाढवायचा आहे का विचार जे आहेत त्यांना वरती न्यायचंय हा एवढाच आहे. आणि हा जर विचार आपण आज केला नाही तर कदाचित 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी आपण जे स्वप्न बघतोय आपल्या स्वतःबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, कम्युनिटीबद्दल, समाजाबद्दल, देशाबद्दल, त्याच्यातलं कोणतंही स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही. जगामध्ये आपल्याला महासत्ता बनायचंय. सर्वात अगोदर महासत्ता स्थापित आपल्याला करावं लागेल ती आपल्या विचारांची. कारण जगामध्ये पॉवरफुल देश इकॉनॉमिकली खूप आहेत. ते इकॉनॉमिकली पॉवरफुल देश असले सामाजिक दृष्ट्या तेवढे स्थैर्याचे आहेत का हाही प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आणि म्हणून फक्त आज तुम्ही डिग्री घेऊ नका. बऱ्याच वक्त्यांनी हे सांगितलं की डिग्रीमुळे तुम्हाला कदाचित नोकरी भेटेल. सर्टिफिकेट्स असतील, डिप्लोमा असतील, होल्डर असतील, याच्यामध्ये अनेक प्रश्न काही प्रमाणात उत्तरित होऊ शकतात. पण आज सर्वात महत्त्वाची जी गरज आहे ती स्किल्सची आहे, कौशल्याची आहे. कौशल्याशिवाय तुम्हाला मला पुढे जाता येणार नाही. म्हणून आपल्याला दुसरी महत्त्वाची विचाराबरोबर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग. जीवनभर शिकण्याची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. अनेक वेळेस आपण नोकरी लागल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते आपण सोडून देतो. अनेक वेळेस हाही प्रश्न आहे की आपण खरोखर ग्रॅज्युएशन करताना लर्निंग करतो की नाही करतो, हा वेगळा विषय असू शकतो. हे आपण गृहीत धरू की आपण ते शिकत असतो.
पण लाईफ लर्निंग जर आपण केलं नाही तर या एआयच्या युगामध्ये तुम्ही आणि मी टिकू शकणार नाही. मशीन मोठी का माणूस मोठा हा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे ही जी मशीन आहे जी माणसाने क्रिएट केलेली आहे त्याचा उपयोग कसा करायचा, कोणत्या उद्देशासाठी करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा आणि किती करायचा, याचं जर आपण तारतम्य बाळगलं नाही तर आपण डेफिनेटली परत एक वेळेस गुलामगिरीमध्ये जाणार आहोत. कारण 1947ला भारत स्वातंत्र्य झाला, ब्रिटिशाकडून स्वातंत्र्य झाला. आपण विकास केला, शैक्षणिक क्षेत्रात केला, आर्थिक क्षेत्रात केला, आरोग्याच्या क्षेत्रात केला. कदाचित आपले जेवढे ॲस्पिरेशन्स आहेत, अपेक्षा आहेत तेवढा केला नसेल, परंतु केला. बऱ्याच अंशी आपण पुढे गेलेलो आहोत. आणि म्हणून आज आपण 21व्या शतकात महासत्ता उदयास येण्याच्या दृष्टीनं स्वप्नही बघत आहोत. याच्यात वावगं काय नाही, अत्यंत बरोबर आहे. परंतु जगाचा इतिहास जर बघितला तर जगावर प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी राज्य केलेलं आहे. त्यासाठी युद्ध झालेले आहेत, महायुद्ध झालेले आहेत. त्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. कधी ते तलवारीने झाले असतील, कधी दगडांनी झाले असतील, कधी बंदुकांनी झाले असतील, कधी न्यूक्लिअर वॉर झाला असेल. आत्ता जे वॉर चालू आहे ते विचारांचं वॉर चालू आहे. त्यासाठी तुम्हाला बॉम्ब गोळ करण्याची गरजच पडत नाही. कारण इंस्टाग्रामच्या, व्हॉट्सअपच्या, इंटरनेटच्या माध्यमातून तुमचे विचार पूर्णपणे भेसळयुक्त करणं हे आजचं काम चालू आहे. आणि ती भेसळ कशाची आहे, योग्य विचाराची की अयोग्य विचाराची, हा महत्वाचा प्रश्न आहे. पण तुमचे विचार जर फक्त ऐकण्याचे असतील पण विचार करण्याचे नसतील तर मात्र तुम्ही त्या प्रवाहावर वाहत जाणार. आणि आहे त्या प्रवाहावर ज्यावेळेस वाहत जातो त्यावेळेस खरं खोटं, योग्य अयोग्य ही आपल्याला सुचत नाही. आणि खरी परिस्थिती किंवा खरा निर्णय किंवा खरं कॅरेक्टर जर कुठं असेल तर तुम्हाला ते योग्यपणाचा निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणून प्रवाह ज्या दिशेने जातोय त्याच्याबरोबर वाहत जाणार म्हणजे आपण आयुष्य जगत नाही. मी 1-2 वेळेस बोललेलो आहे, अनेक वेळेस बोललेलो आहे. प्रवाहात ज्यावेळेस उभा असता आपण बघतो, आपण नदी क्रॉस करायचं असेल आणि त्याला खूप मोठा, त्या प्रवाहाला ज्याला पूर आलेला म्हणतो गावाकडच्या भाषेमध्ये, खूप मोठं पाणी आलेलं असेल पाऊस पडल्यानंतर, आपण थोडा वेळ थांबतो. याचा फोर्स किती आहे, कोणत्या दिशेने येते, पाणी गढूळ आहे का नितळ आहे, गढूळ आहे म्हणजे आणखी पाणी येते असं आपण घेतो, नितळ असेल तर तेवढा प्रवाह संत राहील हे आपण अपेक्षित करतो. म्हणजे आपण थोडासा विचार करून बघतो की खरोखर आपण ही नदी क्रॉस करायला पाहिजे की नाही, हा झरा क्रॉस करायला पाहिजे की नाही, याचा विचार करतो. हे झालं जे वाहत्या पाण्यात किंवा नदीच्या बाबतीत. आपल्या जीवनाच्या बाबतीत काय, जन्माला आलो, शाळेत गेलो, आईवडिलांनी घातलं म्हणून, कॉलेजला गेलो, लग्न झालं, कुटुंब आलं, नोकरी केली, वाहतोय. विचार केलाय की मला खरोखरच इकडे यायचं होतं का मला दुसरीकडे कुठे जायचं होतं, किंवा आता ज्या दिशेनं, ज्या वेगानं, ज्या तऱ्हेनं मी चाललोय त्याच्यात काय बदल करणं आवश्यक आहे याच्यावरती विचार करतोय का. आणि मला वाटतं तिथं कुठंतरी क्षणभर विश्रांती घेण्याची गरज आहे. विश्रांती घेऊन त्याला विराम देऊन विचार करण्याची गरज आहे. तो विचार करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे का, हा पुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याला हा प्रवाह जो आहे या समाजामधला, त्या विचारांचा असेल, आचरणांचा असेल, विवेकवादाचा असेल, समाजामधल्या स्थित्यंतराचा असेल, नवीन पिढीचा असेल, वयोवृद्धांचा असेल, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावरती हा जो वाहतोय प्रवाह, त्या प्रवाहामध्ये वाहत जायचंय का 2 मिनिटं 30 सेकंद याच्यावरती विचार करून हा प्रवाह योग्य दिशेला जात आहे का, हा प्रश्न विचारायचा आहे. आणि जर तो योग्य दिशेला जात असेल तर निश्चित त्याच्याबरोबर वाहत जा, काही अडचण नाही. पण जर तो योग्य दिशेला जात नसेल तर मात्र दुसरा प्रश्न विचारला पाहिजे, आणि तो म्हणजे या प्रवाहाची दिशा योग्य नाहीये तर योग्य दिशा कोणती आहे, योग्य दिशा कोणती आहे. आणि ती योग्य दिशा आपल्याला शोधावं लागेल, विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. मग ती योग्य दिशा फक्त तुमच्यापुरती असून चालणार नाही. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे, समाजाच्या शिवाय आपण राहू शकत नाही. कोरोनाच्या काळात आपण खूप चांगल्या प्रकारे अनुभवलोय. कारण मला आठवतं नागपूरला मी तर त्यावेळेस पहिल्या फेजमध्ये कमिशनर होतो, लॉकडाऊन झालं होतं. ज्या ठिकाणी जे आहे तिथे तिथे थांबायचं, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. घरामध्येही 3 फूट, 3.5 फूट, 5 फूट डिस्टन्स राहून थांबायचं होतं.
आणि त्यावेळेस एवढा क्रायसिस होता की आम्हाला भेटता येत नाही, किंवा अनफॉर्च्युनेटली आपल्यापैकी कुणाला कोरोना झाला असेल, पॉझिटिव्ह आला असेल, तर त्याला हॉस्पिटलमध्ये आपल्याला जाता येत नाही. जसे जसं खिडकीतून बघू शकत होतो, त्यावेळेस जी तडफड होती ती कशाची होती? ती याची होती की आपण एक सामाजिक प्राणी आहोत, आपण एकटे राहू शकत नाही, याचं आपल्याला त्याच्यातून द्योतक भेटलं. त्यावेळेस प्रचिती आली आणि आपल्याला ते रिअलाइज झालं की नाही, आपण माणूस आहोत, जनावर नाही आहेत. आपण सामाजिक आहे, समाजाशिवाय आपण राहू शकत नाही, हे आपल्या निदर्शनास आलं. म्हणून मग आज जो प्रवाह चाललाय, तो प्रवाह जर योग्य नसेल, तर योग्य प्रवाह तुम्ही जो निवडणार आहात विचार करून, तो फक्त तुमच्या पुरता तुम्हाला विचार करायचा नाही, समाजासाठी तो योग्य आहे का अयोग्य आहे याचाही विचार करावा लागणार आहे. आणि तो जर विचार केला नाही तर कदाचित तुमचा हा निर्णय योग्य असणार नाही. कारण समाजाशिवाय तुम्ही राहू शकत नाही. मी समाजाविरुद्ध राहू शकत नाही असं बोलत नाही, समाजाशिवाय राहू शकत नाही. समाजाविरुद्ध राहू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही करेक्ट आहात. तुम्ही एकटे जरी असाल आणि समाजाच्या विरुद्ध पोहण्याची तुमची ताकद असेल, कशाच्या आधारे? योग्यतेच्या दिशेत. ताकद म्हणजे पॉवरफुल म्हणजे जास्त की माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे फोर्स आहे, याद्वारे नव्हे. तुमचा विचार योग्य आहे, त्याच्यातून होणारी कृती योग्य आहे आणि समाजाची कृती चुकीची आहे, हे जर आपण कन्व्हिन्स झालो असेल, ते पुराव्यानिशी सिद्ध झालेलं असेल आणि त्याच्यामधून तुम्ही जो मार्ग निवडलाय त्यामुळे समाजाचं भलं होणार असेल, तो स्टँड डेफिनेटली घ्या. आणि अशा विचाराबरोबर बाकीच्याही लोकांनी, बाकीच्याही व्यक्तींनी, बाकीच्याही नागरिकांनी बरोबर राहिलं पाहिजे. आज होतं उलटच आहे. झुंडशाहीमध्ये आपण वाहत चाललेलो आहे. जसा प्रवाह वाहतो त्याच्यावर जे ओंडके वाहतात, त्या ओंडक्याप्रमाणे आपलं जीवन झालेलं आहे. आणि म्हणून विचार करणारा व्यक्ती तिथं 2 मिनिटं जर त्या प्रवाहाला योग्य की अयोग्य विचाराला थांबला तरी त्याला मूर्ख समजलं जातं, त्याला अयोग्य ठरवलं जातं. आणि हाच प्रॉब्लेम झालेला आहे. विचार करणं हे चूक नाहीये, विचार शून्यता हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्याला आज जी विचार शून्यता कदाचित आपल्यात आली असेल, नवीन पिढीमध्ये आलेली असेल, ती विचार शून्यता घातक आहे. आणि हे फक्त मी बोलत नाही, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाना अरेंड नावाची जे फिलॉसॉफर्स आहेत, त्यांनी जर्मनीतून नंतर अमेरिकेत गेल्या, त्यांनी याच्यावरती रिसर्च केला. आणि त्यांचं एक वाक्य आहे, ते असं म्हणतात की विचार शून्यता म्हणजे जगामध्ये सर्वात एव्हिल कोण असतं, तो लोक नसतात. विचार शून्यता सर्वात घातक आहे. ती कशी? मी आहे, मी समजा हिटलर आहे, हिटलरच्या बाबतीत त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं हे अधिकारी आहेत, अशा प्रकारच्या लोकांना मारायचं. त्यांनी कोणताही विचार न करता, ऑर्डर होती, नियम होता, कारण तो राजा होता, रुलर होता, त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे लोकांना मारलं. नियमानुसार तो बरोबर होता, नियतीनुसार अयोग्य होता, समाजानुसार अयोग्य होता. ही विचारशून्यता कुणाची? त्या व्यक्तीची, ज्यांनी केलं, ज्यांनी सांगितलं त्याची तर विचारशून्यता आहेच आहे. ज्यांनी केलं हे कर्तृत्व सो कॉल्ड, हे कर्तव्य सो कॉल्ड नियमानुसार, त्याची सुद्धा विचारशून्यता आहे. आणि म्हणून जर्मनीत एवढं मोठं संकट आलं, समाजावरती, देशावरती, जगामध्ये एवढं मोठं संकट आलं. तशीच विचारशून्यता जर आपल्यात असेल तर पुढचा समाज त्याप्रमाणे घडेल. आणि तो जर घडून द्यायचा नसेल तर विचारशून्यतेतून बाहेर येऊन विचार करण्याची सवय आपल्याला लावावं लागेल. आणि विचार केल्यानंतर योग्य मार्ग निवडून त्याच्यावरती काम करावं लागेल. फक्त विचार करून थांबावं नाही, हा मार्ग योग्य नाहीये मग मी इथंच थांबतो, असंही चालणार नाही. आपल्याला योग्य मार्ग निवडावा लागेल. त्याच्यासाठी आवश्यक ते काम करावं लागेल, रिसर्च करावं लागेल, कोलॅबोरेशन करावं लागेल, गरज पडली तर संघर्ष करावा लागेल. पण योग्य मार्गाची निवड करावी लागेल. आणि योग्य मार्ग निवडल्यानंतर मार्गक्रमण करताना ते एकट्याने होणार नाही, दोघांनी होणार नाही. जसं उन्मेषने सांगितलं, आपल्याला कम्युनिटी आणि कोलॅबोरेशन एकत्र जावं लागेल. हे आपण करायला शिकलो तर मला वाटतं फक्त पृथ्वीवरच नव्हे तर आपले जेवढे काही जगामध्ये कॉन्स्टलेशन्स असतील, जगामध्ये आपण जे चंद्रावरती मोहिमा काढल्या त्या सर्वांवरती भारत राज्य केल्याशिवाय राहू शकणार नाही. पण ते करण्यासाठी सुरुवात ही विचार शून्यतेतून विचारापर्यंत आणावं लागेल आणि विचारातून कृतीबंध आणावं लागेल. आणि याची सर्वात मोठी जबाबदारी ह्या नवीन जनरेशनवरती आहे, यंग वरती आहे. आता हा यंग कोण, नवीन जनरेशन कोण? तर जो ऍक्टिव्ह तो यंग, जो इनऍक्टिव्ह त्याचं वय किती असू द्या,
बायोलॉजिकल एज थॉट प्रोफेशन तो 0 आहे. आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागेल विचारासाठी, कृतीसाठी. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक बाबतीत दुसरीकडे बोट दाखवणे ही जी सवय ती बंद करावी लागेल. कारण आपल्याला नेहमी असते, मी नेहमी म्हणतो निम्बी सिंड्रोम, नॉट इन माय बॅकयार्ड, किंवा मराठीत आपण नेहमी म्हणतो शिवाजी जन्माव दुसऱ्याच्या घरात. आणि आम्ही घरातली घाण काढून रस्त्यावर टाकणार आणि ब्लेम करणार महानगरपालिकेला. घरातली घाण समाजात टाकली आणि आजार आला म्हणून तुम्ही आजारी पडणार नाही. कोविड तुमच्या एकट्यामुळे आला नव्हता. कुठं जरी आला तो सर्वांना सारखाच पडतो, त्याच्याकडे कितीही पैसे असू द्या. त्याच्यामुळं सामाजिक प्रश्न ज्याला ग्लोबल कॉमन्स म्हणतो, हे जे विषय आहेत हे सर्व समाजासाठी आवश्यक असलेले आहे. आणि त्याचा उगम हा प्रश्नांचा विचार शून्यतेत होतो आणि त्याचा विजय विचार करून कृतीत केल्यानंतर होतो. हा एवढासा प्रवास किंवा एवढा मोठा प्रवास आपल्याला जर करायचा असेल तर मला वाटतं यंग जनरेशनच्या दृष्टीनं, आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आपण ही विचार शून्यता संपूया, विचार करूया, योग्य मार्ग निवडूया आणि त्याच्यावरती काम करूया. धन्यवाद. जय हिंद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.